ख्रिस्ताची नम्रता, त्याच्या निस्वार्थ कृती आणि इतरांची सेवा करण्याची तयारी यावर भर देणारी आहे. येशूने त्याच्या कृतींद्वारे नम्रता दाखवली, जसे की तक्रार न करता त्याचा वधस्तंभ वाहून नेणे आणि मानवतेच्या तारणासाठी वधस्तंभावर मृत्यू स्वीकारणे. काय ख्रिस्ताची ही स्वतःला रिक्त करण्याची निस्वार्थ कृती आपणास ठाऊक आहे? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, जगामध्ये इतरांना मदत करणारे पुष्कळ असतात. कदाचित त्यामध्ये त्यांचा काही हेतू असेल किंवा नसेलही, परंतु स्वतःचे सर्वस्व इतरांसाठी देऊन टाकणारा सापडणे खूपच कठीण आहे. प्रियांनो, आज आपण येशू ख्रिस्ताबद्दल काही महत्त्वपूर्ण गोष्टी शिकणार आहोत. आज आपल्या अध्ययनाचा मथळा किंवा मुख्य विषय आहे, ख्रिस्ताने स्वतःला रिक्त केले. रिक्त होणे म्हणजे काय? ख्रिस्त कोणासाठी रिक्त झाला आणि कसा झाला? असे प्रश्न जर आपल्या मनात असतील तर नक्कीच हे अध्ययन आपणासाठी आशीर्वाद आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ख्रिस्ताचे रिक्त होणे आम्ही ह्यावेळेला पाहत आहोत. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 6 ते 8 ही वचने आज आम्ही अभ्यासणार आहोत. माझ्या देवाने मी त्याच्याजवळ असावे याकरिता स्वतःचा प्राण अर्पण करावा, ही गोष्ट सत्य आहे. ती बुद्धी सामर्थ्या पलीकडची आहे व ती स्वीकारण्यात सार्वकालिक जीवन आहे. त्याच्या मरण आणि पुनरुत्थानावर विश्वास ठेवल्याने मी माझ्या मृत्यूनंतर त्याच्याजवळ असणार आहे, या सत्यावर तुम्ही विश्वास ठेवला आहे काय? श्रोत्यांनो, मी ठेवला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की मृत्यूनंतरचे माझे जीवन ख्रिस्ताच्या सोबत परमेश्वराच्या सहभागितेमध्ये मी व्यतीत करणार आहे. पॉल विश्वासणाऱ्यांनी ख्रिस्ताची चित्तवृत्ती बाळगावी असे त्यांना सांगत आहे. नम्रभाव ही ख्रिस्ताची चित्तवृत्ती आहे. तो सेनाधीश प्रभू परमेश्वर, या विश्वाचा निर्माणकर्ता प्रभुदेव याचा एकुलता एक पुत्र असूनही आपले सर्व स्वर्गीय वैभव सोडून या पृथ्वीवर तो आला. त्याची ही नम्रता आमच्यामध्ये असणे म्हणजे ख्रिस्ताची चित्तवृत्ती आमच्यात असणे आहे. ख्रिस्ताचे तुमच्या व माझ्याकरिता नम्र होणे ही मानवी बुद्धी सामर्थ्या पलीकडची गोष्ट आहे. पॉल या त्याच्या रिक्त होण्याविषयी काय म्हणतो ते आपण फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 6 वचनातून वाचूया. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 6 वचन. तो म्हणतो, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. जेव्हा ख्रिस्त देवाच्या उजवीकडे होता तेव्हा तो आपल्या पदाला बिलगून राहिलेला नव्हता आणि तो पृथ्वीवर आला म्हणून त्याची देवाजवळची जागा तो गमावणार होता असेही नाही, किंवा त्याला कोणी योग्य तुलनेचा प्रतिस्पर्धी होता असेही नाही. तो देव बनणे काय आहे हे शिकण्याकरिता शाळेत गेला नव्हता, किंवा दुसऱ्या एखाद्या पदावरून त्याची देवपुत्र या पदावर बढती करण्यात आलेली नव्हती. तो देव होता. त्याला देवाला असे सांगावे लागले नाही की आता मी 33 वर्षे इथून दूर जाणार आहे, तर तू माझे पद अगदी नक्की राखून ठेव. तू गॅब्रिएलावर नीट लक्ष ठेव. मला वाटतं की त्याला माझी जागा घ्यायला हवी आहे. श्रोत्यांनो, मी हे सर्व अनादराने म्हणत नाही. मी तुम्हाला हे दाखवू इच्छिते की आपल्या अगदी जवळ धरून ठेवण्यासारखे असे हे काही नव्हते. हे पद त्याचे होते. तो स्वतः देव आहे. तसेच त्याने स्वर्ग नाखुशीने सोडला नाही. मला स्वर्ग सोडून जायला अजिबात आवडत नाही, मला त्या दौऱ्यावर अजिबात जायला नको आहे, असेही तो म्हणाला नाही. तर तो या पृथ्वीवर आनंदाने आला. पवित्र शास्त्र आम्हाला इब्री लोकासपत्र 12 अध्याय 2 वचनात प्रभू येशूविषयी सांगते. इब्री लोकासपत्र 12 अध्याय 2 वचन. त्याच पुढे जो आनंद ठेविलेला होता
त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला. तसेच इब्री लोकासपत्र 10वा अध्याय आणि 7व्या वचनात तो म्हणतो, यावरून मी म्हणालो, पहा हे देवा, ग्रंथपटात मजविषयी लिहून ठेवले आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे करावयास मी आलो आहे. तो या पृथ्वीवर आनंदाने आला आणि अगदी जवळ घट्ट धरून त्याचे जतन करावे असे त्याने काही सोडून दिले नाही. तो जरी देव होता, देव आहे, तरी त्याने देवासमान असणे हा लाभ मानला नाही, तर खाली पृथ्वीवर आमच्याकडे येऊन आमचे तारण सिद्ध करणे त्याने पत्करले. तुमच्या व माझ्या पापांचे क्षालन करण्यासाठी, आमच्या व देवामध्ये समेट घडून आणण्यासाठी तो खाली पृथ्वीवर आमच्यामध्ये मानव बनून आला. तो देवाच्या स्वरूपाचा असतानाही देवासमान असणे हा लाभ त्याने मानला नाही. तो असे म्हणाला नाही की माझे देव म्हणून असलेले महत्त्व मी का बाजूला ठेवून देऊ. श्रोत्यानो, तुमच्या कार्यालयात तुम्हाला असा विलक्षण अनुभव आला आहे काय? तुमच्या फॅक्टरीत असा मालक असल्याचे तुम्ही अनुभवले आहे काय? की मालक आपले स्वरूप मालकाचे असले तरी अगदी 4थ्या दर्जाच्या लोकांमध्ये मिळून मिसळून राहतो, त्यांच्यामध्ये जाऊन राहतो, त्यांच्यात वावरतो. असा मालक फार फार क्वचित लाखात एक असेल, तरीही त्याची तुलना ख्रिस्ताबरोबर होऊ शकत नाही. कारण ख्रिस्त सुरुवातीपासूनच देव होता, आताही आहे व सदा सर्व काळ देव म्हणूनच राहणार आहे. तरीही तो पृथ्वीवर आमच्यामध्ये येऊन राहिला, तेव्हा त्याने देवासमान असणे हा लाभ मानला नाही. पौल पुढे फिलिप्पिकरास पत्र 2 अध्याय ह्याच्या 7व्या वचनात लिहितो, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. रिक्त या शब्दासाठी ग्रीक शब्द आहे केनो व केनोसिस हे सिद्धांताचे नाव याच शब्दापासून घेण्यात आले आहे. ख्रिस्ताने स्वतःला रिक्त केले. आता प्रश्न हा आहे की त्याने कशाविषयी स्वतःला रिक्त केले. सुरुवातीच्या मंडळीच्या सर्व अज्ञवाद्यांनी असे स्थापित केले की ख्रिस्ताने स्वतःला त्याच्या देवत्वाविषयी रिक्त केले. त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळेस त्याच्यामध्ये देवत्व आले आणि वधस्तंभावर तो असताना ते त्याला सोडून गेले. परंतु श्रोत्यांनो, या सिद्धांताला पवित्र शास्त्रात कोठेही आधार देणारी वचने नाहीत. ख्रिस्ताने स्वतःला नक्की कशाविषयी तरी रिक्त केले खरे, पण त्याच्या देवत्वाविषयी त्याने स्वतःला रिक्त केले नाही. मरियेवर अगदी असहायतेने टेकलेला असतानाही तो 100% देवच होता आणि तो देव होता म्हणून तो त्यावेळेस संपूर्ण विश्व संपुष्टात आणू शकला असता. तो देव नव्हता असा एकही क्षण नव्हता. प्रेषित योहानाने त्याच्याविषयी जे लिहिले ते आपण योहान शुभवर्तमान 1 अध्याय 1-3 आणि नंतर 14व्या वचनात वाचूया. योहान शुभवर्तमान 1 अध्याय 1-3 वचने आणि नंतर 14वे वचन. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. त्याच्याद्वारे सर्व झाले आणि झाले असे काहीच त्याच वाचून झाले नाही. शब्द देही झाला आणि कृपा व सत्य यांनी परिपूर्ण असून त्याने आम्हामध्ये वस्ती केली. तर मग श्रोत्यांनो, जेव्हा प्रभू येशू या पृथ्वीवर आला तेव्हा त्याने कशाविषयी स्वतःला रिक्त केले? माझा असा विश्वास आहे की देवत्वाचे जे विशेष हक्क होते त्याविषयी त्याने स्वतःला रिक्त केले. तो या पृथ्वीवर काही मर्यादांसह जगला, परंतु ह्या सर्व मर्यादा स्वतःविषयीच्या मर्यादा होत्या. असा एकही क्षण नव्हता की तेव्हा तो देव नव्हता आणि तो मानव होता म्हणून तो कमी दर्जाचा देव होता, असेही नाही. तरीही त्याने देवत्वाच्या विशेष हक्काविषयी स्वतःला रिक्त केले. देवाचा पुत्र जेव्हा या पृथ्वीवर आला तेव्हा जे मेंढपाळ, ज्ञानी लोक, दूतांचा समूह त्याला भेटायला आले ते संख्येने फारच थोडे होते. या समूहाने तेथे असायला हवे होते, परंतु त्यासोबत संपूर्ण विश्वाने त्या ठिकाणी असायला हवे होते. देवाच्या सर्व दूतांनी त्या ठिकाणी असायला हवे होते. रोमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तेथे असायला हवे होते. पूर्वेकडच्या अगदी मोजक्या ज्ञानांनी त्या ठिकाणी असायला नको होते, तर पश्चिम, उत्तर, दक्षिणेकडच्या ज्ञानांनीही त्या ठिकाणी असायला हवे होते. एरुश्लेमेचे तेव्हाचे संपूर्ण मंदिर त्या दिवशी रिक्त असायला हवे होते. त्या सर्वांनी त्या दिवशी बेथलेहमी जायला हवे होते, परंतु ते गेले नाहीत. त्याने त्यांना तेथे येण्याची जबरदस्ती यासाठी केली नाही की त्याने आपल्या देवत्वाचे विशेष हक्क बाजूला ठेवले होते. नाताळाच्या कार्डावर व देखाव्यांमध्ये दाखवलेल्या स्वच्छ स्थळी नाही, तर अगदी खऱ्याखुऱ्या गोठ्यात एका घाणेरड्या
गलिच्छ ठिकाणी जन्म घेण्याची त्याची तयारी होती. नासरेत नावाच्या साधारण गावात वाढण्याची त्याची तयारी होती. एक कोणाला माहीत नसलेला सुतार बनण्याची त्याची तयारी होती. तो स्वतःचे शकेना गौरव सतत स्वतःजवळ बाळगू शकला असता, पण त्याने तसे केले नाही. त्याच्या चित्रांमध्ये आपण जे पाहतो तसे तेजाचे वलय त्याच्या चेहऱ्याभोवती नव्हते. ज्या रात्री यहूदा इस्करियोतने त्याचा विश्वासघात केला, त्या रात्री त्याला ओळखण्याची खूण म्हणून, ज्या माणसाला त्यांना पकडायचे होते त्याला ओळखण्याची खूण म्हणून यहूदा इस्करियोतला त्याचे चुंबन घ्यावे लागले. त्याच्यामध्ये किंवा त्याच्या भोवती असे काही गौरव नव्हते की ज्यामुळे तो दिसण्यात असामान्य वाटावा. तो मानव होता, परंतु देहामध्ये प्रगट झालेला देव होता. त्याने आपल्या देवत्वाचे विशेष हक्क बाजूला ठेवले. याविषयी मला वाटतं की आपण खात्री बाळगू शकतो. त्याने त्याची सेवा संपविल्यावर त्याच्या लोकांना, त्याच्या शिष्यांना आपल्याजवळ एकत्र केले आणि त्याने त्याच्या स्वर्गीय पित्याजवळ एक फार सुंदर प्रार्थना केली. त्याने या प्रार्थनेत जी एक गोष्ट मागितली ती आपण योहान कृष्णवर्तमान 17 अध्याय आणि 5व्या वचनातून वाचूया. योहान कृष्णवर्तमान 17 अध्याय 5वे वचन. तर आता हे पित्या, जग होण्यापूर्वी जे माझे गौरव तुझ्याजवळ होते त्याच्या योगे तू आपणाजवळ माझे गौरव कर. नीट लक्षात घ्या की त्याने स्वतःचे गौरव परत मागितले. त्याचे देवत्व त्याला परत मिळावे अशी त्याने प्रार्थना केली नाही. याचे कारण म्हणजे त्याने आपले देवत्व कधीच सोडून दिले नव्हते, परंतु आता तो स्वर्गात परत जात होता. तेव्हा तो त्याचे गौरव, गौरवी प्रकाश, देवत्वाचा विशेष हक्क परत मागत होता. स्पष्ट आहे की त्याने तो हक्क बाजूला ठेवला होता. क्षणिक धनाची छाया, स्वप्नातील सृष्टी वाया, जाण रे, जाण रे, जाण रे. ही क्षणिक धनाची छाया, स्वप्नातील सृष्टी वाया, जाण रे, जाण रे, जाण रे. जे दिसे रम्य देखाया, ते अवघे जाणे विनया. तव ज्ञान असो अज्ञान, दिसे मज जाण. प्रभु विणवाया, प्रभु विणवाया, वस्तू विण जैशी छाया, जाण रे. ही क्षणिक धनाची छाया, स्वप्नातील सृष्टी वाया, जाण रे, जाण रे, जाण रे. तू पाय धरी ईशाचे, हे सौख्य जगी ह्यासाचे, हे सौख्य. 6वं वचन आम्हाला सांगतं की तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. ख्रिस्ताच्या मानहानीची तिसरी पायरी म्हणजे त्याने दासाचे स्वरूप धारण केले. येशू या पृथ्वीवर सेवकाप्रमाणे दासाप्रमाणे आला. त्याने सुतारकाम केले. जर त्या काळात नासरेथात तुम्ही जगत असता तर तुम्ही त्याच्या दुकानात जाऊन त्याला काही दुरुस्तीचे काम करायला बोलावले असते.
माझ्या दाराची बिजागरी तुटली आहे आणि दार निखळले आहे, ते दुरुस्त करायला येतोस का? असा प्रश्न तुम्ही त्याला विचारला असता आणि मला खात्री आहे की तो तुम्हाला म्हणाला असता, होय तर, आताच येतो. प्रभू येशूने दासाचे स्वरूप धारण केले. तो कैसराच्या म्हणजे रोमी सम्राटाच्या महालात जन्म घेऊ शकला असता. तो राजा होता, परंतु त्याने सुरुवातीच्या दिवसात कधीच तसा दावा केला नाही. एरुश्लेमेत विजयी प्रवेश करेपर्यंत त्याने तसा दावा केला नाही. तो या जगात एक कामकरी, एक साधारण छोटा माणूस म्हणून आला. मानव म्हणून असलेली मानहानीच त्याने पत्करली नाही, तर आज बहुसंख्येने आम्ही जेथे आहोत तेथे तो आला. तो लहान माणसांमध्ये, सर्वसाधारण लोकांमध्ये त्यांच्यातला एक म्हणून आला. यशया संदेष्टाने त्याच्या पुस्तकात ख्रिस्त ईशयाचा धुमार म्हणून येईल असे विदित केले. यशयाने ख्रिस्ताला दाविदाचा धुमार असे का म्हटले नाही, हा मला नेहमीच प्रश्न पडायचा. येशूच्या जन्माच्या वेळेस त्याची आई मरिया, जी दाविदाच्या कुळातली होती, व वडील योसेफ हेही दाविदाच्या कुळातले दुसऱ्या एका वंशातले होते. ते शेतकरी होते. यहुदी तर लोकांचे एक साधारण गाव नासरेत येथले रहिवासी होते. मग येशू दाविदाच्या घराण्यातला नव्हता काय? होय, दावीद एक अभिषिक्त राजा होता, परंतु त्याचे वडील इशाया बेथलेमातले एक शेतकरी होते आणि त्याची वंशावळी शेतकरी कुटुंबापासून होती. आपला प्रभू येशू शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मला. त्याने दासाचे स्वरूप धारण केले. प्रभू येशूच्या मानहानीची चौथी पायरी ही की तो मनुष्याच्या प्रतिमेचा झाला. अनेक वर्षे मला या गोष्टीचे नवल वाटले नाही, कारण मी मानव आहे आणि मानव असणे मला आवडते. मानव असण्यात काय कमीपणा किंवा मानहानी आहे हे मला समजत नव्हते. मला वाटते मानव असण्यामध्ये काही सन्मान आहे. मानव असणे सुंदर आहे. मग त्यात नम्र होण्याचा प्रश्न कुठे येतो? श्रोत्यानो, एक साधे घरगुती उदाहरण मी तुम्हाला देते. माझा मुद्दा समजून घ्यायला त्या उदाहरणाचा तुम्हाला उपयोग होईल असे वाटते. हे उदाहरण हास्यास्पद आहे, हे मी कबूल करते, परंतु मानवी देह धारण करण्यामध्ये ख्रिस्ताची मानहानी कशी होती हे या उदाहरणावरून स्पष्ट होईल असे वाटते. आम्ही एका शहरामध्ये राहायला आलो आणि ते हिवाळ्याचे दिवस होते. एक दिवस सकाळी मला माझ्या स्वयंपाकघरात ओट्याखालच्या कपाटापासून भिंतीवर जाणारी मुंग्यांची मोठी रांग दिसली. त्यांना माझा साखरेचा डब्बा सापडला होता आणि त्यातून आत बाहेर करण्याचा मार्ग त्यांना सापडला होता. मला या गोष्टी अजिबात आवडत नाहीत आणि माझ्या साखरेच्या डब्यात मुंग्यांनी जावे हे तर मला अजिबातच नको आहे. या मुंग्यांना मारण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही हे मला समजले. खरे तर मी क्रूर गोष्टींमध्ये, दुष्ट गोष्टींमध्ये आनंद घेणाऱ्यांपैकी नाही. मला किड्या मुंग्यांना, प्राण्यांना मारायला आवडत नाही, परंतु आता मला मुंग्यांना मारावे लागले. मी मुंग्यांना मारण्याचे औषध आणले आणि त्या मुंग्यांपासून सुटका करून घेतली. त्यानंतर आम्ही घर बदलले. तेथेही मुंग्या होत्या. आम्ही घर कोठे बदलले आहे हे त्यांना जणू समजले होते. मग मी मुंग्यांना मारण्याचे औषध सर्व घरभर फवारले. वर्षातून 2दा मी ते औषध सगळ्या घरात फवारत असे. आता घरात अजिबात मुंग्या राहिल्या नाहीत. मला ही गोष्ट खरी असेल की नाही हे मला माहीत नाही, पण माझी अशी कल्पना आहे की मुंग्यांनी माझ्या विरोधात जोरजोरात निषेध केला असेल. त्यांनी फलके लावली असतील की ही बाई मुंग्यांचा तिरस्कार करते, तिची वाट लावायला हवी. परंतु प्रामाणिकपणे सांगायचे तर मी मुंग्यांचा तिरस्कार करत नाही. मी त्यांचा तिरस्कार मुळीच करीत नाही. मला जर या मुंग्यांशी संवाद साधता आला तर मी त्यांना हे सांगेन की पहा, मी तुमचा तिरस्कार करीत नाही. तुम्ही माझ्या साखरेच्या डब्यापासून, खाण्याच्या इतर वस्तूंपासून दूर राहा. तुम्हाला हवे तर मी साखर व पाणी तुमच्यासाठी बाहेर ठेवून देईन. तुम्ही बाहेरच राहिलात तर मला खरंच आनंद होईल. परंतु ही गोष्ट मला मुंग्यांपर्यंत कशी पोहोचवता येईल हे मला समजत नाही. त्यासाठी मला मुंगी बनावी लागेल. हा एकच मार्ग आहे. आणि समजा मला मुंगी बनणे शक्य असते, तर मानवापासून मुंगी बनणे ही गोष्ट माझ्याकरिता मानहानीची झाली असती. आणि जरी मला मुंगी बनता आले असते तर मी ती बनली नसते, कारण मला माहीत आहे की मी मुंगी असल्यामुळे काही लोकांनी मला पायाखाली चिरडून टाकले असते. मी मानव असताना मुंगी बनणे ही गोष्ट मानहानीची आहे, हो की नाही? परंतु माझ्या प्रिय श्रोत्यांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गाचे गौरव सोडले. त्याने मानवरूप धारण केले. तो मनुष्य स्वरूपाचा झाला. याच्या तुलनेत हे काहीच नाही. प्रभूच्या मानहानीतील 5वी पायरी ही आहे
की त्याने स्वतःला नम्र केले. फिलिप्पिकरास पत्र 2 अध्याय आणि 8व्या वचनात आम्ही वाचतो, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. कोणी त्याच्या कृतींनी किंवा शब्दांच्या प्रहाराने आमची मानहानी केली असेल, परंतु लक्षात घ्या की ख्रिस्ताने स्वतःला लीन केले. यशाया संदेष्टाने जी स्थिती यशायाचे पुस्तक 50 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये व्यक्त केली, ती प्रभू येशूला लागू पडते. तो लिहितो यशायाचे पुस्तक 50 अध्याय आणि 6व्या वचनात, मी मारणाऱ्यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणाऱ्यांपुढे आपले गाल केले, उपमर्द व छितू यापासून मी आपले तोंड चुकविले नाही. श्रोत्यानो, जेव्हा प्रभू येशूची शिक्षा ठरली, तेव्हा या सर्व गोष्टी त्याने सहन केल्या. एवढेच नाही तर त्याने वधस्तंभावरचा लज्जास्पद मृत्यू स्वीकारला. कोणी मानहानी केल्याने तुम्ही लीन केले जाता, परंतु लक्षात घ्या की ख्रिस्ताने स्वतःला लीन केले, म्हणजे त्याने स्वतःहून आपली मानहानी पत्करली. लीनतेची जागा स्वीकारणे तुम्हाला व मला कठीण वाटते. खरोखर ती एक सर्वात कठीण असलेली गोष्ट आहे. मी जॉन वेस्लीविषयी अनेक गोष्टी ऐकल्यात. त्यापैकी एक अशी आहे की त्यांना एकदा एक ओढा पार करायचा होता. ओढा पार करण्यासाठी एक अतिशय अरुंद, एका वेळेला फक्त एकाच माणसाला त्यावरून जाता येईल असा पूल होता. जॉन वेस्ली त्या पुलावरून जाऊ लागले. एवढ्यात त्या काळातला एक उदारमतवादी उपदेशक त्यांना समोरून येताना दिसला. हा उपदेशक फुगून वेस्लींना म्हणाला, मी मूर्खाला कधीच रस्ता देत नाही. वेस्लींनी त्याच्याकडे क्षणभर पाहिले. त्यांनी स्मित हास्य केले व त्याला रस्ता करून देत म्हणाले, मी नेहमीच देतो. श्रोत्यांनो, लीनतेची जागा घेणे कठीण आहे. या घटनेवरून मी वेस्लींविषयी बराच विचार केला. स्वतःला नम्र करणे आम्हाला कठीण जाते, परंतु प्रभू येशूने स्वतःला नम्र केले. प्रिय श्रोत्यांनो, देवाच्या एकुलत्या एका पुत्राने आपले स्वर्गीय गौरव बाजूला सारले. त्याने आपल्या देवत्वाचे विशेष हक्क बाजूला सारले. तो मानव बनून या पृथ्वीवर आला. मनुष्य रूप त्याने धारण केले. तो दास बनला. आम्ही जे अत्यंत पातकी, हट्टी व दुराग्रही कृतघ्न लोक आहोत, त्या आमच्यामध्ये येऊन त्याने वस्ती केली, यासाठी की त्याच्या मरण व पुनरुत्थानाद्वारे तुम्हाला व मला पापांची क्षमा मिळावी, सार्वकालिक जीवनाची प्राप्ती व्हावी. त्याने आम्हाला प्रभू पित्यासमोर उंचवण्यासाठी स्वतःला नम्र केले. या प्रभूच्या समोर, त्याच्या अतुलनीय त्यागासमोर काय तुम्ही कधी झुकला आहात? तुम्ही त्याची नम्रता विश्वासाने स्वीकारली आहे? आज तो नम्र नाही, तर तो त्याच्या पुनरुत्थानानंतर स्वर्गात चढला, देवपित्याच्या उजवीकडे आसनस्थ झाला आहे. तेथून तो पृथ्वीवर पुन्हा येणार आहे. जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करण्याकरिता तो येणार आहे. आज जर तुम्ही त्याच्यासमोर पाप कबुली देऊन नम्रतेची जागा घेत नाही, तर त्या न्यायाच्या दिवशी तुम्ही लाजवले जाल हे निश्चित आहे. प्रभू येशूने तुमच्या व माझ्या पापांच्या क्षालनाकरिता स्वतःची मानहानी होऊ दिली. त्याने स्वतःला लीन केले. स्वतःहून नम्रतेची जागा घेणे खूप कठीण गोष्ट आहे. आपल्यापैकी अनेकांना मानहानीचे, अपमानाचे अनुभव पेलावे लागतात. काही वर्षांपूर्वी उन्हाळ्याच्या दिवसात एके ठिकाणी एक आध्यात्मिक सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेच्या उपदेशकांपैकी एक उपदेशक एक नावाजलेले उपदेशक होते. ते एक चांगले वक्ते होते, रुबाबदार होते. त्यांचे कपडे देखील रुबाबदार असत व अत्यंत साधारण कपडे केलेल्या दुसऱ्या एका उपदेशकांचे त्यांना फार नवल वाटे, कारण अशा सभेकरिता अगदी साधारण पोशाख करणे हे त्यांच्याकरिता एक अक्षम्य पाप होते. एके दिवशी दुपारी पाऊस पडला. सभागृहाच्या एका खिडकीची काच फुटली होती व तेथून पावसाचे पाणी सभागृहाच्या प्लॅटफॉर्मवर आले होते. त्या दिवसांमध्ये अशा आध्यात्मिक सभांचे सर्व उपदेशक रात्री मिरवणुकीसारखे स्टेजवर येत व जरी एक उपदेशक उपदेश करणार असला तरी ते प्लॅटफॉर्मवर बसून राहत. त्या दिवशी साधारण पोशाख असलेला उपदेशक त्या रुबाबदार वक्त्याच्या मागून चालत प्लॅटफॉर्मवर येत असताना त्या रुबाबदार वक्त्याचा पाय त्या खिडकीतून आत आलेल्या पावसाच्या पाण्यावर पडला आणि निमिषार्धात त्यावरून पाय घसरून तो खाली पडला. आणि ही गोष्ट पाहून तेथे असलेली प्रत्येक व्यक्ती हसली. काहींना आपले हसणे आवरता आले नाही. दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा ते सर्व उपदेशक त्याच क्रमाने प्लॅटफॉर्मवर आले. तेव्हा साधारण पोशाखातल्या उपदेशकाने त्याच्यासमोर चालणाऱ्या रुबाबदार उपदेशकाच्या खांद्याला स्पर्श करून विनोदाने म्हटले,
कालच्या अभिनयाची पुनरावृत्ती झाली तर किती चांगले होईल. यावर तो उपदेशक म्हणाला, नम्र करणारा अनुभव होता तो. होय श्रोतानो, त्याला नम्र करण्यात आले, पण त्याने स्वतःहून नम्रता पत्करली नाही. त्याला नम्र करण्यात आले. आम्हालाही अशा प्रकारे अनेकदा नम्र करण्यात येते, परंतु आम्ही स्वतःला नम्र करीत नाही. प्रभू येशूने स्वतःला लीन केले, नम्र केले, ही गोष्ट अगदीच वेगळी आहे. त्याच्या नम्रतेची 6वी पायरी आहे, त्याने आज्ञापालन करून मरण सोशिले. मृत्यू ही एक फार अपमानजनक गोष्ट आहे. ती नैसर्गिक नाही. उत्तर क्रियेच्या वेळेस लोक मृत व्यक्तीविषयी म्हणतात, तो अगदी झोपेत असल्यासारखा दिसत आहे ना. बऱ्याचदा अशी वाक्ये मृत व्यक्तीचे मित्र त्याच्या प्रियजनांचे सांत्वन करण्यासाठी उद्गारतात. यात काय सांत्वन आहे हे मला समजत नाही. तो तसा दिसत नाही असे म्हणणे मला मुश्किलीने टाळता येते. मृत्यू नैसर्गिक नाही. देवाने माणसाला मरण्याकरिता निर्माण केले नाही. माणूस त्याच्या पापामुळे मरतो. एका माणसाच्या म्हणजे आदमाच्या पापामुळे मृत्यू जगात शिरला आणि तेव्हापासून माणसाकरिता मृत्यू अटळ बनला. मृत्यू नैसर्गिक नाही. देवाने मानवाला मृत्यूसाठी निर्माण केले नाही. श्रोत्यानो, मला खात्री आहे की आजच्या वचनाच्या द्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. आजच्या अध्ययनानुसार आम्ही स्वतःचे आणि दुसऱ्यांचेही हित पाहावे. आजचा प्रश्न, रिक्त या शब्दासाठी ग्रीक शब्द कोणता आहे? ए. पोलो, बी. केनो, सी. मोकळे, डी. कानो. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आपण पाहिले की ख्रिस्ताने स्वतःचे गौरव रिक्त केले. त्याने स्वतःला तुमच्या माझ्यासाठी नम्र केले. तो मनुष्याच्या प्रतिमेचा झाला आणि विशेष म्हणजे त्याने परमेश्वर पित्याचे आज्ञापालन करून मरण सोसले. प्रियांनो, आपण कधी विचार केला काय की ख्रिस्ताने हे माझ्यासाठी का केले? आज नक्कीच याचा विचार आपण करा. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, पुन्हा एक वार आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो बापा, की आजच्या वचनाच्या द्वारे तू आमच्या समोर प्रभू येशू ख्रिस्त ठेवलास आणि त्याने आमच्यासाठी जे काही केलेलं आहे प्रभूजी, त्या गोष्टी तू आमच्या समोर ठेवल्यास. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा. होय प्रभूजी, ख्रिस्ताने प्रत्येक गोष्टी ज्या तू त्याला सांगितल्यास त्याचं आज्ञापालन त्यांनी केलं. आणि होय प्रभूजी, त्याने आपलं गौरव, आपलं वैभव त्यांनी सोडून दिलं. स्वतः तो आमच्यासाठी रिक्त झाला आणि त्या वधस्तंभाचा मार्ग त्याने आमच्यासाठी पत्करला, यासाठी की आम्ही पापामध्ये राहू नये, तर तारणासाठी आमची निवड व्हावी. होय प्रभूजी, आणि म्हणूनच आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आजच्या अध्ययनाबद्दल आम्ही तुझ्या आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान मिळो आणि येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.